कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शीतल मंडारींनी भाजपमध्ये प्रवेश केला। माजी नगरसेविका शीतल मंडारी यांनी भाजपला रामराम करत मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या शीतल मंडारी यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात कार्यरतच होती। मला समोरून ऑफर आली की तुम्ही आमच्यामध्ये या, आमच्याकडे उमेदवारी नाहीये। आणि ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यांनी सांगितलं होतं की तुमचं तिकीट कन्फर्म असेल, युती असेल किंवा काही असू म्हणे, तुमचं तिकीट आमचं कन्फर्म असेल। ज्यावेळेस त्यांनी युती केली त्यावेळेस त्यांनी आमचा विचार का नाही केला? तुम्ही ज्यावेळेस आम्हाला बोलवलं त्यावेळेस तुम्ही स्वतःहून बोलवलं। आम्ही तर तुमच्याकडे आले नव्हतो की आम्हाला उमेदवारी द्या म्हणून। तुम्ही स्वतःच बोलले की आमच्याकडे पक्षाच्याकडे लोकांकडे माणसं नाहीये आणि त्यामुळे तुम्ही मला बोलवलं। आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तुम्ही खच्चीकरण करायला लागले। परत एकदा स्पष्ट करतो, महायुती झाल्याच्या नंतर जी 15 मधली प्रभाग क्रमांक 15 मधली जी ST साठी आरक्षित जागा आहे त्या जागेवरती त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। परंतु ती जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे गेल्यामुळे त्यांना या ठिकाणावरून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही।